नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. शक्तीपीठ महामार्ग गोवा सीमेपर्यंत मार्गात मोठे बदल, खर्चात तब्बल 14,000 कोटीची वाढ. महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत मोठे अपडेट समोर आले आहेत. राज्य शासनाने या महामार्गाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी दिली असून आता हा मार्ग थेट गोव्याच्या सीमेपर्यंत जाणार आहे. मात्र या बदलामुळे प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. राज्य शासनाने टिकरज, वर्धा ते बांदा, सिंधुदुर्ग असा सुमारे 856 किलोमीटर लांबीच्या शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी दिली आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास 18 तासांवरून थेट 8 तासापर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. या मार्गात यवतमाळ, बीड, लातूरसह नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच आता सातारा जिल्ह्यातूनही हा महामार्ग जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या महामार्गामुळे मांगूर, तुळजापूर आणि कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर यासारखी प्रमुख शक्तिपीठे एकमेकांशी जोडली जाणार आहेत. दरम्यान याआधी या प्रकल्पाचा खर्च सुमारे 86,000 कोटी रुपये अपेक्षित होता. मात्र सुधारित आराखड्यानंतर हा खर्च आता तब्बल 1,01,000 कोटी रुपयांवर पोहोचलेला आहे. म्हणजेच सुमारे 14,000 कोटीची वाढ झाली आहे. सध्या या महामार्गाचा गावनिहाय नकाशा जाहीर होण्याची प्रतीक्षा असून अंतिम मार्ग स्पष्ट झाल्यानंतरच प्रत्यक्ष परिणाम समोर येणार आहे.